बघा आपण वेगवेग अंतरवरची गणित बघत होतो. लक्षात घ्या क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला. इंडिका गाडी पुण्याहून बँगलोरकडे सकाळी 7 वाजता 80च्या स्पीडने निघाली. त्यानंतर ठीक 8:30 वाजता, म्हणजे आपलं गणित नंतरच्या टाइमापासून सुरू होणार आहे जेव्हा दोन्ही गाड्या मुव्हिंग असतील. 8:30 वाजता टवेरा गाडी त्याच ठिकाणावरून म्हणजेच पुण्याहूनच बँगलोरकडेच निघाली आहे. त्याच मार्गावर ताशी 100 किलोमीटर वेगाने निघाली तर टवेरा गाडी इंडिका गाडीच किती वेळामध्ये क्रॉस करेल, किती वेळामध्ये गाठेल. राईट. आपलं गणित केव्हा सुरू होणार आहे. 8:30 वाजता. 8:30 वाजता पहिली वाली गाडी किती किलोमीटर जाणार आहे. 1 तासात 80 जाते तर 1.5 तासामध्ये किती जाणार आहे. 120. एवढं तर फाइंड आउट करता आलं पाहिजे तुम्हाला. राईट. 120 किलोमीटर गेलेली आहे. 120 किलोमीटर. दोघांचा प्रोडक्टिव्ह किती आहे टाइम. 80 किलोमीटर 20 किलोमीटर सेमच चालल्यात त्या सेम डिरेक्शननी, म्हणजे मायनस किती आला 20. किती झालं 6 तासात गाठेल. राईट. दोघांमधला डिफरन्स कसा फाइंड आउट केला. ही सकाळी 7 वाजता जर का निघाली 8 वाजेपर्यंत किती किलोमीटर क्रॉस केले हिने. 80 किलोमीटर, कारण की ताशीचा स्पीड 80 तिचा. पुढच्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे 8:30 वाजले जेव्हा ही दुसरी गाडी निघणार आहे आता इथनं, तेव्हा 40 किलोमीटर. 80 आणि 40. आता जेव्हा ही 120 किलोमीटर गेली 8:30 वाजता तेव्हा दुसरी गाडी निघाली. मग आता दुसरी गाडी कितीच्या स्पीडने निघाली. 100च्या स्पीडने. पहिल्यापेक्षा 20ने जास्त, म्हणजे 20 धपाधप ती अशी क्रॉस करत जाणार आहे. राईट. म्हणजे किती 20 जर का प्रोडक्टिव्ह टाइम असेल तर 120 अंतर कापायला तिला 6 तास लागणार आहेत. पुढचं गणित बघूया. 60 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी जर ताशी 80 किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित वेळेस 48 मिनिटं अगोदर पोहोचते तर निर्धारित अंतर किती. ठीक आहे. याला ह्या टाईपचे गणित आपण नको सोडवायला, कारण की याच्यावरची थेअरी अजूनही कॉन्फ्लिक्ट मध्ये आहे की नेमकी कुठली थेअरी वापरायची म्हणून. ठीक आहे. याला एक सिंपल पण एक थेअरी वापरल्या जाते याच्यासाठी की दोन ज्या स्पीड आहेत त्यांचा एलसीएम काढायचा. कोणती स्पीड आहे 60 आणि 48. यांचा एलसीएम किती येतो 240. ठीक आहे. मग फरक पडणारा टाइम किती दिलाय 48 मिनिटं 48 मिनिट्स आणि खाली 60 मिनिटं हे लिहायचे. त्याच्यामध्ये फरक नाही. हे 60 मिनिटं हे सूत्रातच बसलेले ते. राईट. 8 10 कितीने भाग दिलाय विचारू नका. ओके. 0 0 कट 24 गुणिले 8 जे काय होतील ते 24 दुने 48 48 दुने 96 96च्या परत अजून दुप्पट. ओके. अशा पद्धतीने. ठीक आहे. अशी मांडल्या जाते एक थेअरी, पण याला जर का दुसऱ्या पद्धतीने बघायला गेलं तर हे फुलप्रूफ होत नाही. ठीक आहे. याच्यावरचं जे काही फायनल तोडगा असेल हा मी काढून तुम्हाला ह्या लेक्चरच्या शेवटी सांगेल. ओके. पण आयोगाने पण अशावरचे क्वेश्चन विचारणंच बंद केलं आता, कारण की दोन्ही टाईपनी लोकांनी त्याला हे केलेलं आहे की एका फॉर्म्युल्याने जमतंय मग त्याच फॉर्म्युल्याने दुसरं जमत नाहीये. मग आयोग विचारेल तर असे सेम क्वेश्चन विचारेल की जे दोन्ही कंडिशन मध्ये फुलफिल होतात. राईट. तसे क्वेश्चन जेव्हा पुढे येतील तेव्हा मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. पुढे. ओके. हा पण सेम क्वेश्चनच आहे हा. ओके. चलो. हा एक मस्त वाला गणित आहे. छान आहे गणित. बघून घ्या. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभा असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. माणूस पण दिला एकाच गणितामध्ये आणि पूल पण दिलेला आहे. राईट. एक रेल्वे त्या व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते आणि त्या पुलास 20 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी व वेग शोधा असं त्यांनी सांगितलंय. फॉर्म्युल्यामध्ये पण उत्तर काढता येतं आणि माझ्या थेरीने सुद्धा याचं उत्तर काढता येतं. मला एक सांगा 8 सेकंद लावलेत. ठीक आहे. समजून सांगण्यासाठी मला थोडासा उशीर लागेल पण उत्तर तर फटकन येतं. 8 सेकंद लावलेत कोणासाठी माणसासाठी. बरोबर आहे. आणि 20 सेकंद लावलेत कशासाठी रेल्वे पुलावर उभा असून. ओके. पुलासाठी. पुलासाठी. माणसासाठी म्हणजे त्यांनी कोणाचं अंतर कापलंय स्वतः ट्रेननी फक्त ट्रेनचं अंतर कापलेलं आहे. माणसाला क्रॉस केलं म्हणजे काय केलं. ह्या पेनला जेव्हा मी क्रॉस करायला सांगितलं होतं तेव्हा काय केलं होतं आपण फक्त मोबाईलनी स्वतःचीच लांबी कापली होती ना, कारण की ह्या पेनला तर काही नव्हतीच लांबी अशी स्वतःचीच लांबी कापली फक्त. राईट.
तेव्हा इथे ट्रेनची. पण जेव्हा पुलास कापलंय त्याने, पुलाचं अंतर कापलेलं आहे एका ट्रेननी, तेव्हा त्यांनी ट्रेन प्लस पूल ह्या दोघांची कापलेली आहे. बरोबर आहे. ट्रेनला स्वतःला क्रॉस करण्यासाठी किती सेकंद लागतात? 8 सेकंद. बरोबर आहे. म्हणजे 8 सेकंदांमध्ये तर त्यांनी ट्रेननी स्वतःचं अंतर कापूनच घेतलं. पण कंप्लीट पुलाला कापण्यासाठी किती लागलेत? अजून 12 लागलेले आहेत. बरोबर आहे. येत्या लक्षात. त्या पुलाची लांबी किती दिलेली आहे आपल्याला? 180. 12 सेकंदांमध्ये किती? 180. बरोबर आहे. तर 36 सेकंदांमध्ये किती काढू शकतो आपण? बरोबर आहे. हाच तर ताशी वेग काढायचा होता आपल्याला, जो काढू पण शकतो आपण. ठीक आहे. किती पट झालेले? तिप्पट. सोप्यात सोपं बघायचं. राईट. तिप्पट झालेले. किती पट होईल? तिप्पटच होईल. म्हणजे किती? 540 मीटर दर 36 सेकंदाला. दर 36 सेकंदाला 540 किलोमीटर, 540 मीटर दर 36 सेकंदाला 540 मीटर. तर एका तासामध्ये किती जाणार आहे? फक्त हा शून्य काढून टाकतो आपण. म्हणजे स्पीड काय झाला गाडीचा? 54 किलोमीटर प्रति तास. शून्य काढायचा, उरलेली संख्या मोजायची. 54 किलोमीटर प्रति तास हा झाला स्पीड. राईट. जर का 36 कशाला होती, हेच घेऊन टाकू आपण, सोपं पडेल हे. 12 सेकंदांमध्ये किती? 180. राईट. तर 8 सेकंदांमध्ये तिने स्वतःलाच क्रॉस केले. माणसाला क्रॉस केले म्हणजे स्वतःचं अंतर क्रॉस केलं. म्हणजे इथं जे काही येईल आता ह्या चौकोनामध्ये, हे तिचं स्वतःचं अंतर असणार आहे. बरोबर आहे. हा कोणाच्या तरी तिप्पट आहे, त्याच्याच हा दुप्पट आहे. कोणाच्या? 4च्या. म्हणजे हा सुद्धा कोणाच्या तरी तिप्पट असणार आहे, त्याच्याच दुप्पट आपल्याला हा बघायचा आहे. कोणाच्या तिप्पट आहे? 60च्या. मग 60च्या दुप्पट किती? 120. रेशोवरून काढला आपण. रेशो पट कशावरून नाही काढा, कशावरून काढा, सेम उत्तर येतं. 120 मीटर लांबी आहे आणि 54 किलोमीटर त्याची स्पीड आहे. आता हे तुम्ही फॉर्म्युल्यामधून काढायला बघितलं बघा, फॉर्म्युल्यामधून काढायला बघितलं तर आपण हे काढूया. राईट. स्पीड दोन्ही ठिकाणी सारखी आहे, स्पीडमध्ये चेंजेस आहेत नाहीत. राईट. मग आपण काय करू? ट्रेनची लांबी एक्स पकडू. एक्स लांबी काय झाली? ट्रेनची एक्स लांबी क्रॉस करण्यासाठी 8 सेकंद आणि एक्स अधिक 180 पार करण्यासाठी 20 सेकंद. बरोबर आहे. ही तर ट्रेनची लांबी, पुलाची लांबी 180 दिलेली त्यांनी आपल्याला गणितामध्ये. आपण याला 20 सेकंद लागतायत, याला 8 सेकंद लागतायत. स्पीड तर सारखीच असणार आहे ना क्रॉस करताना, काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता काय केलं तुम्ही? 4 भाग दिला 2, 4 भाग दिला 5. राईट. 5x बरोबर 2x अधिक 360. राईट. 3x बरोबर 360. x बरोबर किती? 120. x काय पकडली आपण? लांबी पकडलेली आहे. 120 आली का लांबी? माझी पण इथं आली आहे 120 लांबी. 120 मीटर लांबी आहे ना. 8 सेकंद तिला स्वतःसाठी लागतायत ना. 120 मीटर. ठीक आहे. आता जर का 120 मीटर 8 सेकंदांमध्ये, बरोबर आहे, तर हे मीटर पर सेकंद झालं. आता तुम्ही याला 18/5 करणार. 5 ने भाग देऊन 24. 8 त्रिक 24 आणि इथे 18 त्रिक 54. आलं की नाही 54? आता तुम्हाला हे तर समजून सांगण्यासाठी एवढं केलं, तुम्ही तर माइंडमध्ये करूनच घेताय. हे एक तर आलं फॉर्म्युल्यामध्ये, ज्याची काहीच गरज नाही. तुम्हाला फक्त एवढ्या याच्यामध्ये उत्तर येतंय. एवढ्या याच्यामध्ये कमीत कमी गोष्टी आणि कमीत कमी डोक्याला ताप. बघा तुम्ही 54 किलोमीटर पण काढलं, 120 मीटर सुद्धा काढलं आपण. हे फॉर्म्युल्यामध्ये कुठेही काही चुकलं की संपलं, उत्तरच नाही भेटत. ठीक आहे. पुढचं गणित बघूयात. ओके. बघा, एक
300 मीटर लांबीची ट्रेन जी 70 किलोमीटर वेगाने जात आहे ती एका व्यक्तीस जो ट्रेनच्याच दिशेने म्हणजे ट्रेन ज्या दिशेने चालली त्याच दिशेने 10 किलोमीटर वेगाने धावत आहे त्या व्यक्तीस ती ट्रेन किती वेळात ओलांडेल? बरोबर आहे. ट्रेनची लांबी किती आहे? 370 किलोमीटर म्हणजे काय? 736 सेकंदात. तर एक मिनिट, ओके नाही प्रोडक्टिव्ह टाइम, प्रोडक्टिव्ह स्पीड घ्यायची आपल्याला, प्रोडक्टिव्ह स्पीड घ्यायची ट्रेनच्याच दिशेने, म्हणजे मायनस करायची स्पीड तुम्हाला ट्रेनच्याच दिशेने. इथे काय मायनस वाली कंडिशन आहे. ट्रेनची स्पीड आहे 70 आणि माणसाची स्पीड आहे 10, म्हणजे तुम्हाला एकाच दिशेने जर का जाणार असतील दोघेही जण तर स्पीड मायनस करायचा, म्हणजे प्रोडक्टिव्ह स्पीड किती आला? 60 किलोमीटर प्रति तास, म्हणजेच काय 600 मीटर 36 सेकंदात. तर 300 मीटर किती सेकंदामध्ये जाईल? बरोबर आहे, म्हणजे स्वतःच्याच लांबी एवढा अंतर त्याला पार करायचंय. 300 मीटर किती सेकंदामध्ये जाईल? किती झालंय? निम्म झालेलं आहे की नाही? इकडे सुद्धा निम्मच करून घ्या. किती? 18 सेकंद लागतील. बाकी तुम्ही कुठल्या फॉर्म्युल्याने जाणार असाल डझंट मॅटर, 18 सेकंद उत्तर याचं येतं. ठीक आहे. 2 रेल्वे गाड्या अनुक्रमे 137 आणि 163 मीटर असून त्यांचा वेग अनुक्रमे 32 आणि 58 किलोमीटर आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने प्रवास करत असतील तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील? एकमेकांच्या दिशेने म्हणजे इकडून एक येते आणि इकडून एक येते, एकमेकांच्या दिशेने. बरोबर आहे. एकाच दिशेने नाही, एकमेकांच्या दिशेने. ही इकडे म्हणजे काय? कुठली कंडिशन आहे? व्हेलॉसिटी प्लस वाली कंडिशन आहे. दोन्ही व्हेलॉसिटीची ऍडिशन करून घ्या. किती झाली? 90 किलोमीटर. 96 दिसायला लागले ते. 90 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. 30 आणि 50 80 आणि ते वरचे 10, 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे माझ्या भाषेमध्ये किती? 900 मीटर किती सेकंदात? 36 सेकंदामध्ये. बरोबर आहे. तर आता यांची बेरीज 13 आणि 16 किती होतील? 29 आणि वरचे 10 म्हणजे 300. 300 मीटर किती सेकंदात? किती आहेत? 1/3. इकडून पण काय येणार? 1/3 म्हणजे किती? 12 सेकंदात. 12 सेकंदामध्ये 300 मीटर ते अंतर कापणार आहे. ओके. पुढे 300 मीटर लांबीच्या बोगद्याला ओलांडताना ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे 54 सेकंद घेते, तर तीच रेल्वे एका उभ्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल? बघा विचारलेलं काय सरळ त्यांनी प्रश्नामध्ये दिले, उभ्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल. म्हणजेच त्यांना काय विचारायचंय? ट्रेनची लांबी किती, ट्रेनची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर ट्रेनची लांबी नाही विचारलं, माणसाला किती वेळात ओलांडेल असं विचारलंय. माणसाला ओलांडताना आपण डिस्टन्स काय घेतो? ट्रेनचीच लांबी. म्हणजे तुम्हाला ट्रेनचीच लांबी फाइंड आउट करायची आहे. हे असं तिथं आपल्याला ते डोकं चालतं नाही चालतं ते बघण्यासाठी अशा टाईपचे क्वेश्चन एमपीएससी प्रीला तर असं नाही येणार, पण यालाच कुठेतरी अप्लाय करण्यामध्ये ते विचारतील आणि PSI STI मेन्स कंबाईन पूर्व तर येणारच आहे, 100% येणार. ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चनच असतात त्याच्यात. बघा त्यांनी काय सांगितलंय, ताशी स्पीड काय 600 किलोमीटर आहे. ताशी स्पीड 60 किलोमीटर म्हणजे किती? 600 मीटर 36 सेकंदांमध्ये. बरोबर आहे. पण ती पुलासकट ओलांडायला किती वेळ घेते? 54 सेकंद घेते. बरोबर आहे. किती पट आहे? 1.5 पट. इकडून पण किती पट येणार आहे? 1.5 पट म्हणजे 900 मीटर घेते. मग याच्यामध्ये 600 तर कोण आहे? एक मिनिट सॉरी याला इथं 900 बरोबर आहे. हे 900 बरोबर. याच्यापैकी 300 मीटर लांबीचा तर बोगदाच दिलेला आहे. 900 मीटर पैकी 300 मीटर काय? बोगदा. राईट. तर उरलेलं हे 600 मीटर काय असणार आहे? 600 मीटर काय असणार आहे? हे ट्रेनची लांबी असणार आहे.
आणि ट्रेनची लांबी 600 ओलांडायला माहिती की आपल्याला इथं 36 सेकंद लागतात राईट. ट्रेनची लेंथ आपण फाइंड आउट केली 600 मीटर आणि ते ओलांडायला त्याला लागत आहेत 36 सेकंद. आलं लक्षात. पुढे ठीक आहे. 600 मीटर लांबीची एक ट्रेन 45 किलोमीटर वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल, बघा आता हे सिग्नल म्हणजे सिग्नलचा खांब ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल राईट. 450 मीटर 36 सेकंदात, तर 600 मीटर किती सेकंदामध्ये. हे कोणाच्या तरी तिप्पट आहेत, त्याच्याच हे चौपट आहेत. रेशो 3 आणि 4 आला. मग हा कोणाच्या तिप्पट आहे 12च्या चौपट काढायचे किती येणार 48 सेकंद. झालं 48 सेकंद राईट. हे असं बघा 450 मीटर 36 सेकंदात का, कारण की त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटरचा स्पीड. मी 0 लावून डायरेक्ट 36, तर हा ज्याचा तिप्पट आहे त्याचा हा चौपट आहे, म्हणजे हा 15च्या तिप्पट आहे, हा 15च्या चौपट आहे. रेशो काढला ना आपण, सिंपल तेवढंच केलेलं आहे राईट. तर मग हा कोणाच तरी तिप्पट आहे असे आहेच, त्याचा आपल्याला चौपट काढायचा. 12 36 12 48 सेकंदामध्ये तो पार करेल. ठीक आहे. पुढची गणित आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.